पुण्यात आली शेवटी नाही काय. हे बिचारे मामाचे घरवाले बनून आता तुला मामी म्हणत जाऊ का भुरी म्हणत जाऊ? काही म्हणे मामी नको म्हणत जाऊ बा, मला नाव घेत जाय. माझं नाव काय आहे माहिती आहे तुला? मीरा आहे ना. माझं नाव घेत जाय, मीरा म्हणत जाय, मला भुरी नको म्हणत जाऊ. आता दिसतो का मी पहिल्यासारखी भुरी? नाही नाही, पहिल्यापेक्षा मस्त दिसतो तू आता. खरंच मस्त. तुला तर मामापेक्षा चांगलं पोरग भेटलं असतं आता मीरा. जाऊ दे ना ताई, जसं भेटलं तसं भेटलं, चांगलं आहे ना. आता 3-4 पोरं माहिती आहे काय भुरी आहे म्हणूनच पाहून चालले गेले उठून आमच्या घरून. लयच भुरी आहे म्हणजे पोरगी. मग ये नुसतं पसंत केलं शेवटी मला. मग आता तेला पसंत केलं तर मी काय लागत तेला नाही म्हणू. ठीक आहे, आवडते मला ते आता. बापरे, आवडते काय तुला मामा आता? तसं चांगलं आहे म्हणा मामा स्वभाव ना. थोडंसं वय आहे त्यापेक्षा जास्त, पण आता चालून जाते. स्वभावात चांगला पाहिजे ताई. तुला सांगतो नाही तर मग माहित आहे किती चांगलं असन पोरग, एकदम स्मार्ट असन दिसाले, आणि त्याच्या अंगात जर गुणच चांगले नसन, काही कमावतही नसन, आणि कमी वयाचा असन तर काय कामाचं मग ते पोरग. बरोबर आहे तुझ्या भुरी. आणि खरंच मामा ना लय चांगले आहे. आता आमचा जास्त संबंध नाही आला, आमच्या लग्नातही नाही आले होते, पण मामा काऊन नाही आले काय माहित. मला असं वाटतं माझ्या सासूसन त्याचं पटत नाही वाटते जास्त. पण ते तर भाऊजीचे आईचे भाऊ आहे ना मामा आणि यायचे, मग काऊन काऊन नाही आले होते ते लग्नात? माहित नाही गड्या मला काऊन नाही आले होते तर, पण मला दिसले नाही. आलेले अनुभव तर काही एवढं लक्ष नाही केलं मी. ह्याच दुकानातून घेत आहेत आपल्याला साड्या? माहित नाही गड्या, इथं उभं राहायला सांगितलं आपल्याला म्हणून आपण इथं उभं राहिलो. आता कोण्या दुकानात चला म्हणते ना, कोणी नाही. कुठे गेले ताई भाऊजी? भाऊजी नाही, हे दोघं जण कुठे गेले? ते गाडी पार्क करून येते ना तिकडे, इकडे ठेवता येत ना मार्केटात, तर तिकडून आपल्याला उतरून दिलं इथं आणि गाडी ठेवून येतो म्हणे तिथून. काय बोलताच बोलते बाबा पोरगी, बोलताच बोलते. घरी अशीच ना दारी अशीच. आले नाही बेटे अजून गाडी उभी करून? लय वेळ झाला. येईन ना दादा. गाडी उभी करणं, तिथून ते पावती घेवती फाडायला लागते ना, तिथून येते. मग पार्किंग मध्ये उभी केली तर बरं राहते. ते आले वाटते. बाई तुझी सासू नाही आली व रुपाली? नाही काकू, आई नाही म्हणे. आई म्हणजे बाबाच नाही म्हणे. आईला आई येत होत्या. बाबा म्हणे तुम्ही चालले जा म्हणे दोघं जण. आता हिचं काय काम आहे म्हणे. तसे मला सामान घ्यायचं होतं थोडंसं. म्हटलं चला मग सोबत सोबत घेणं होते. हो बाई, पोरीला पोरी की सोबत राहिली तर बरं राहते, पसंतही राहते. आपापल्या पसंतीनं बऱ्या सांगते पोरी. आता आम्हाला कसं जुन्या लोकांचं असं साधा सुद्धा पैरावा आहे आमचा. बस जे भेटलं ते घालून घेतो आम्ही. अरे उभेच आहे तुम्ही इथं? जा लागत होतं दुकानाच्या अंदर. हे दुकान लय मोठं आहे. इथं समोर चादरा आहे, दुसरं सामान भेटते. अंदर सगळे कपडे आहे. जेंट्स, लेडीज, साड्या, लहान लेकरीचे सगळे कपडे भेटते दुकानात. नाही आता आम्हाला असं वाटलं इथं उभं सांगितलं बरं आले तर इथं थांबाव. येतच तुम्ही. आता माहित नव्हतं ना कुठं जाणार इथं. रुपाली तू इथूनच घेतो म्हणतो ना साड्या, का तिकडून घेशील? पाहतो मला कुठच्या चांगल्या वाटते तर. जर इथं आता दाखवून की नेले तर याच्यातल्या जर पसंत आल्या तर घेऊन घेईन 1-2 साड्या. बरं चला ना मग आता अंदर. रुपेश तू घेऊन चाल येले समोर, मी येतो मागून. इले आपलं मीराला थांबायला लावतो मागं. मामा थांब, मी सांगून येतो पहिले. हा ये, सांगून दे पहिलेच. चला ना, चला चला ना अंदर. चाल ना, तुझे बाबा आणि काका गेले ना, चाल ना त्याच्या मागं. इथं काय करतं? हा चालतो ना, चाल ना इथं समोर. रुपाली चाल ना आपण समोर. हो चला. मीरा थांब ना. मीरा बोला ना, काय म्हणता? मीरा बोलतही नाही तू. मी काय म्हणत होतो, तुला जे लागते ते सगळं तू घेऊ शकतो काय? म्हणजे मला विचारायची गरज नाही आहे. तुला जे लागते ते घे. साड्या घेऊन घेतो, 2-4 मेकअपचं सामान, पर्स, चप्पल, जे घ्यायचं आहे सगळं सामान घेऊन घेतो आता. नाही मला जे जे लागते तेच घेतो मी, बाकी आहे ना माझ्याजवळ. इथचं सामान इथंच ठेवायचं. नवीन घेतलेलं सामानच सोबत आणायचं. तर एवढा खर्च? मीरा याचा विचार नको करू तू. खर्चाचा विचार नको करू. फक्त तू सगळं सामान घे. मी म्हणतो ना घे म्हणून. आई कल्ला करून ना मला. आई खायला कल्ला करून मी घेऊन देणार असल्यावर इथून इकडे तर मीच घेऊन देत जाईल ना. मग आई खायला कल्ला करते आणि मी जिथं बसतो ना तिथंच बसतो कपडे घ्यायसाठी. काय म्हणून सगळे जण? काहीच नाही म्हणत. तू चालतो खरी समोर. बरं ठीक आहे. मीरा मी त्यासाठी गिफ्ट आणलं. मला गिफ्ट द्यायचं आहे ना. मोबाईल आणलाय तुझ्यासाठी. तुला मी सांगितलं ना काल मोबाईल आणला म्हणून, तर सिम टाकलाय त्याच्यात. मला फोन करजो इथून घरी गेल्यावर. हा करून ना. चला ना मग अंदर आता. हो हो चल. रुपाली बस ना खाली. साड्या पाहायच्या आहे तुले का आता उभ्या उभ्याच पाहिजे? हो गाडीत बसू बसू भले पाय दुखून राहिले बाई. उभीच राहतो ना मी. मला उभं राहू द्या. काय म्हणते, उभ्या उभ्याच पाहतो मी. मला पसंत आली तर मग सांगतोच. बरं राय मग उभी. ही पोरगी काय करून राहिली बाबा तिथं? हा, लाज नाही तर लाज नाही हिच्या जीवाला जराशी. त्या माणसासोबत बोलून राहिली. आता लग्न किती दिवसावर आहे? आता हिला बोलासाठी आलो इथं का कपडे घ्यायसाठी आलो? मग बोलत बस जो म्हणा, किती बोलतं लग्न झाल्यावर तर बोलणंच आहे मग. पण आता आता कपडे घ्यायला आलो तर कपडे पाहिले पाहिजे पहिले. मीरा, होय मीरा, ये ना इकडे. राहू दे ना. तुला कोणती अडचण चालली? तू पाय ना समोर. अहो काय म्हणतील सारे जण. काही नाही म्हणत कोणी. समोर पाय तू. बाप तर बापाही तसाच आहे बाबा. हो जरासं लेकीला टोकत नाही का, काही म्हणत नाही. जसं करते तसं करू देते. बोला काय पाहिजे? साड्या दाखवू, कपडे दाखवू, ड्रेस दाखवू, काय दाखवू? साड्या दाखवा दादा, लग्नाच्या हिशोबाच्या. म्हणजे शालू, साडी सगळं दाखवा. बरं बरं, म्हणजे लग्न आहे वाटते नाही? कोणाचं लग्न आहे? आमचं दोघाचं लग्न आहे. अच्छा, त्या ताईचं आणि दादाचं लग्न आहे मग नाही? तुमच्या हिशोबानं साड्या लागन ताई तुम्हाला. या ना तर इकडं समोर. चाल ना तिथं समोर बसू ना. हो चला. जमला आता तुला?
खाली बसायला त्रासून राहिला होता ना, आता बरोबर जमलं काय? हो जमलं ना. पण काय म्हणून सगळे माझ्या इथं मला चांगलेच बोलून घरी गेल्यावर. काहीच नाही बोलत, थोडे दिवस बोलन. दादा साड्या दाखवा ना. हो बाई हो, दाखवतो ना साड्या. पाहत आहे एवढ्या साड्या आहे बा. अजून म्हणान तर अजून दाखवतो नवीन क्वालिटी. पण तुम्ही आता याच्यात काही हाव नाही म्हणून राहिल्या, नाही म्हणून राहिल्या. मला मी पुरं दुकान काढते तरी पोरीने पसंत नाही येतात काल साड्या. हा बरं होतं आपल्या वेळेस, जे धरली ते घातली. आता तर तसं राहिलंच नाही. पुरं दुकान खाली काढलं तरी पोरगी म्हणते का मला दुसऱ्याच दाखवा. दादा एवढंच क्वालिटी आहे काय, अजून नाही आहे काय? ताई ह्या थोड्या झाल्या काय, अजून ह्या इथं लावलेल्या आहे. पाहून घ्या तुम्ही कोणत्या तुम्हाला वाटते तर. बरं टाका ना अजून. बरं ठीक आहे, अजून काढतो नवीन माल. थांबा. काऊन उठले हो तुम्ही? मस्त बसले होते तर तिथं. काय तर माय बिन कपडे वेका काय होय बाजार. इथं साठी गरमी होऊन राहिली कपडे पाहता पाहता. चाल तिकडे, तुला घ्यायचे आहे काय तर पाहिजे, नाही तर मग चला पण तिकडून फिरून येऊ, पाहू दे येईल कपडे. नाही व काय म्हणते ते, उठून चालले गेले म्हणून मधातूनच. अरे त्या दोघांची पसंती आहे. लग्न म्हटलं म्हणजे हे आता 4 जणांना सोबत आणा लागते, वाहना लागते, असं असते काम. ठीक आहे ना, चला मग येऊ आपण दुसरं दुकान पाहून. ठीक आहे चल चल. ताई तुम्हाला कोणत्या साडीत क्वालिटी पाहिजे ते सांगा मला, तशी काढून देतो मग मी तुम्हाला. तुम्ही म्हणाल का आता नवीन नवीन व्हरायटी काढा, तर नवीन माल याचा आहे अजून. याच्यातल्या ह्या 2 साड्या पसंत आल्या दादा मला, जांभळी आणि शेंद्री कलरची. ह्या 2 साड्या मला पसंत आल्या. आणि ही खालची गुलाबी. ह्या 3 साड्या पॅक करून द्या तुम्ही आणि अजून दुसऱ्या दाखवा. बरं असं सांगा ना मग. ह्या उचलून घेतो बाकीच्या, ह्या पॅक करतो आणि दुसऱ्या अजून दाखवतो. हा हो ठीक आहे. काय किंमत आहे का दादा त्या साडीची? हे काय काकू माहित आता हे साडी 3000ची आहे. बापा बापा, 3000ची साडी? पोट्टी काय लुटते का बापा माणसाला या? हा कमी याच्यात घे म्हणा, 2-3 साड्या घे, जास्त काही घेतो. हा 2-3 पॅकिंग करून द्या दादा. बरं बरं ठीक आहे, करतो करतो. गेलती काय गाव फिराले? तुझी मावशी तिकडे फिरते आणि तूही फिरता नाही? दोघी जणी फिरता म्हटलं. पण असं नाही का घरात थांबन. तिने काही काम करायची हे नाही आहे, तुलाही नाही आहे जराशी. आई मी लहान आहे ना, मी किती काम करू, मला करता येते काय काम? तुला शिकव म्हणतात तर मला काय काम नाही शिकवत तू? काय ना लहान आहे, बोलायच्या वेळेस लहान नाही आहे. बोलताच बोलतो अन मुजरा करतो अजून. मावशी तिकडे आहे बसली. ते काकू नाही काय एक तिच्या घरी बोलवणार तिले. अशी रिकामी हिंदू नको म्हणा आमच्या गावात. तुझ्या गावाला जाय म्हणा, हिंद म्हणा तिकडे जाऊन. आई म्हटलं मी तिले चाल म्हटलं तर येतो म्हणे. अन आले व तिकडले मोठ्या घरचे आले काय? कोण आई? कोण म्हटलं त्या? ते तुझी मोठी आई मीरा मोठे बाबा आले काय म्हटलं? नाही, त्याच्या घराला कुलूप आहे. तिकडेच खेळून राहिलो होता आम्ही. तर त्याच्या घराला तर कुलूप आहे, कोणीच नाही त्याच्या घरी. काय बरं बाई, हा त्या बाप गेला म्हणतो त्याच्यासोबत. नाही बायकोले विचारो नाही विचारो काही फिकर नाही आहे माणसाले. स्वतः उठून चालला जाते, फक्त बोलावलं तर. त्याला बोलावलं तर ते लोक येत नाही म्हटलं एकामेकाशिवाय. आणि ह्या मानून म्हटलं का बघ चालला त्याच्या मागं पहिले म्हणू नाही म्हणू बघतावरही म्हटलं तरी जाते. आई कुठं गेले होते? मला काय माहित कुठं गेले काय गेले, तर मला काय सांगून थोडी गेले. त्या बापानंच तर नाही सांगितलं मला. तर ते लोक काय सांगन, गेले असं खरेदी करायला. त्याला समजलं थोडी काही येईल नाव म्हणून. एखादी साडी माहिती घेतली असते लग्नासाठी. आई मला ड्रेस मला ड्रेस घेऊन देशील काय लग्नात? पण ना आता त्या बाप काय म्हणते तर हाव म्हणते नाही म्हणते देतो म्हणते का नाही म्हणते तर. आता तर पुतणीले सामान घेऊन द्यायलाच कमी पडून राहिले पैसे. म्हणजे बाबा मीरा ताईला घेऊन देऊन राहिले काय सामान? हो तिला घेऊन देऊन राहिले. तुमच्यापेक्षा लाडाची आहे ते. काय तिला घेऊन देते पण तुम्हाला घेऊन देत. मी म्हणतो बाबाले तिकून आले म्हणजे मला शाळेसाठी सामान पाहिजे. आता मी बॅग पाठवून दिली आहे, मला बॅग पाहिजे आता यावर्षी शाळेला घ्यायला. मग ना ते बापाले मागच्या वर्षी म्हटलं तर म्हणे यंदाचं वर्ष काढून घे म्हणे, पुढच्या वर्षी नवीन घेऊन देतो म्हणे. आता माग ना घेऊन. मागतो ना बाई मागतो ना, शाळेची बॅग घेऊन मागतो मी बाबाले. पुस्तकं दप्तर नवीन डब्बा पाहिजे मला घेऊन, अजून शाळेचा टिफिन कंपास पाहिजे आणि पाण्याची एक बाटल पाहिजे. एवढं सामान घेऊन पाहिजे मला. आणि ते बुटही होत नाही पायात आता, ते घेऊन पाहिजे. सारं घेऊन मागतो यावर्षी, म्हणजे तिकडे खर्च कमीच केला पाहिजे. नाही तर मार खर्च करून टाकून तिकडे. पहिले मागजो, आज आल्याबरोबर तुटून पडतो त्या बापावर. हा बाई तशीच करतो मी आता, आल्याबरोबर मागतो बाबाले. स्वतःच्या लेकरीला घेऊन नाही देणं होत, दुसऱ्याच्या लेकरवर पैसा उडवते तिकडे. निदान नाही निदान आम्हाले तर तिले शुभांगीले येल तर लय पाडते. त्या दिवशी कोणी नव्हतं तर ब्युटी पार्लरमध्ये घेऊन गेली तिले. आणि आज कपडेसाठी विचारलंय नाही, खरेदी करायला गेले का कायले गेले तर विचारलंय नाही जरासं का चाल का काही. हा ही मच्छी पुट्टी तशीच आहे ना, नुसतं त्याच्या मागं लागून जाते हिंटे मुकाट. मी बी मस्त आता ते शांभाऊ आले म्हणजे पाहतो. अन ते मला पटलं तर त्याच्यासोबत देतो हिचं लग्न लावून. जाय तिकडे गावातल्या गावात, पोरग तर पोरगही चांगलं. कोण नाही कोणाचं लग्न? ते मावशीचं, ते श्याम काकासोबत लावून देतो ना. हा बाई ते काका मस्त आहे, ट्रॅक्टर आहे त्याच्याजवळ. हो ट्रॅक्टर आहे, गाडी आहे, मग आपल्याला बसायला भेटत जाईल त्याच्या गाडीत. हे तर लोक काही कामाचे नाही. हे आता पोरगी चांगल्या घरी पडली तर घमंड चिवून गेले येईल तर असं वाटते का काय पडली ना काय नाही बापा आमची पोरगी. लोकांच्या पोरी पडल्याच नाही. नाहीतरी त्या बाप राहतेच त्याच्या इकडे कामाले तर पाहतो ना, देऊन देतो त्यालाच. म्हणजे काही अडी अडचणीत कामात तरी पडत जाईन तो. आई मग त्या काकाला मी काका म्हणतो तर मग मावशीला काकू म्हणत जाईन काय? काकू कायले म्हणा लागते हो, मावशीला मावशीच म्हणा लागते आणि त्याला काकाच म्हणा लागते. ठीक आहे आई मी शाळा लागते 30 तारखेला, मला सगळं सामान घेऊन दे जाता. मला काहीच नको सांगू तू, त्या बापाला सांग आणि त्यालाच माग. हा बाई मागतो मी आज बाबाले म्हणजे द्या म्हणून मला. आई बाबाला पैसे दिले म्हणजे मग तू चालशील काय बाजारात?
आपण जाऊन घेऊन येऊ. नाही तेलेच न्याय लागते. तेले नेलं म्हणजे बरं राहते. आपल्याला काय मोजके पैसे देऊन देते, त्याच्यात होते ना नाही होत. बरं आहे ठीक आहे. आम्ही जातो खेळायला. खेळायला नको जाऊ, खाऊन घे पहिले. भूक लागली म्हणे तू. जेव, भाजी केली आणि पोळ्या केल्या मी आता. दे ना मग वाढूनच तरी देऊन राहिली. जेव करताना वाढत नाही काही नाही. वाढतो ना आता बसतं खरी खाली. चला आपण दोघी जेवून घेऊ. नाहीतर हे याले पत्ता आई अजून याले टाइम आहे तिला कुठं गेली काय गेली तर बस आपण जेवून घेऊ. हा बाई जेवू आपण. मला कायसाठी घरी ठेवलं तुम्ही? स्वयंपाक करायसाठी? सुनीला दिलं पाठवून, पोराला दिलं पाठवून आणि मला ठेवून घेतलं घरी. बरेच आहे हो तुम्ही. हा अजून एवढा वेळ झाला तर अजून याचा पत्ता नाही द्यायचा. मी गेली असती तर मी काही आणलं असतं तिथून. हा आणि ती आता नवीन पोरगी किती खर्च करते काय करते, जरासा हातावरला असतं त्याचा. म्हणूनच म्हटलं तुम्हाला जाऊ नका म्हणून. आता मला सांग, तू तिथं गेली असती, फालतू ते पोरगी दचकली असती, बिचकली असती. काही सामान घ्यायचं आहे नाही घ्यायचं आहे, घेतलंच नसतं. नवीन पोरगी बारगी अजून तू असं काम आहे, तू काही बोलून बसली असती फालतूस. त्याच्यापेक्षा म्हटलं बा तू घरी थांब, सुनील पोराला जाऊ दे. हो बाबा, नाही तर आता मी गेली असती तर घेतलंच नसतं काही ना. आता सारे दुकानच खरीदून घेईन तिथून. अरे जरासं हे ठेवा लागते. आता माई बापाचं बच्चं काय का त्याच्यावर, त्याला काय सारं सारं लुटून देईन तो तिच्यावरच. तर देऊ दे ना. लुटू नाही दिलं तर आज नाही उद्या तिच्यावर लुटूनच देणार आहे तो. तुझ्या काय मायबापानं जमा करून ठेवलं का नाही बा? पोरासाठी लस जमा करून ठेवलं, लुटून राहिला. त्याच्या मेहनतचं लुटून राहिला तो. तोच कमावून राहिला ना. त्यानं का मागितले कोणाला 2 रुपये? मला नाही पटलं ते, मला बिलकुल नाही पटलं. नाही पटलं. तुझ्या पटल्यानं नाही पटल्यानं काय होऊन राहिलं इथं? तुला नेलंही असतं तरी त्यानं तुझं काही ऐकलं नसतं. त्याला जे घ्यायचं आहे द्यायचं आहे ते त्यानं घेतलंच असतं म्हटलं. मग विनाकारणच आपली तिथं हलकी केल्यापेक्षा नाही गेलं ते पुरलं नाही काय? तूच सांग आता. मै काय ना हलकी होत ती तिथं. हा मी गेली असती त्याच्यासोबत थोडस बोलचाल झाली असती, तिच्या मायबापासोबत बोलली असती. आता स्पेशल चालली जातो त्याच्या घरी बोलून घेतो किती बोलायचं आहे काय बोलायचं आहे तुले. काय फरक पडते? आता कसं आहे, रुपाली आणि ते पोरगी एकमेकीला ओळखते त्याच्यानं त्याचं कसं बोलचाल होते. एकमेकीच्या सल्ल्यानं सामान सुमान घेते. घेतलं नवीन पोरी सोरीनं. तिला जे गरजेचं आहे तेच घेणं ते. हिचंही काम होतं पण रुपालीचं. का आई तुम्ही जा, मी नाही जात, तुम्ही मोठे आहे. पण नाही बापा, स्वतःच कुदली झाले समोर, स्वतःच निघाली तर आले. या जा कर स्वयंपाक कर आता. स्वयंपाक व्हायचाच आहे, जेवायचं बसलोय आम्ही. याचा पत्ता नाही किती वेळचा. हा असं असते काय, कुठं गेलं म्हणजे बरोबर टायमाच्या अगोदर घरी यायला लागते. आई लग्नाची खरेदी म्हटलं म्हणजे वेळ होतच असते आई. हा रात्र होतेच. त्या थोडीशी खिचडी कोण लावून दिली? आम्हाला दोघांना जेवण लागत आता. जाय तू खिचडी लावून दे आता. आपण दोघंच आहे म्हणते जेवायची. ते आले असं खाऊन पिऊन तिकून. आता सगळेजण सोबत असले म्हणजे खाते पितेतच. हा रे जेवून आले काय तुम्ही तिकडून? हा बाई जेवण करून आलो तिकडून. मामा म्हणे चला म्हणे आता जेवण करू म्हणे. आता ती तिकडली पाहुणी होती कणी, तर मग आता मामाला असं वाटलं तर सगळे जीव घालून द्याव. तर मग तिथे धाब्यावर गेलो होतो आम्ही जेवायला. काय मग काय मस्त आहे. मी गेली असती तर माझी मजा नाही झाली असती काय? एवढी जेवायची हौस आली काय तुले? माझ्यासोबत चालतो उद्या हॉटेलात जेवायला नेतो तुले. मजाक नका उडवू तुम्ही. मी सिरियस आहे, मी अशी खोटी नाही, मी मजाक नाही करून राहिली तुमच्यासोबत. हो तर मी काय मजा करून राहिलो. मी म्हणतो आता खिचडी लावून दे, आपण दोघंच आहे म्हणते जेवायची. तुला सांगतो मी आता रुपाली, याच्यानंतर जर कुठं जायचं काम पडलं तुझ्या सासऱ्याला किती काही म्हणू का तुम्ही चालले जा नीले पाठवत नाही तर म्हणतात नाचजो नको. नाही तर मग सांगून देतो माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही. याच्या समोरच सांगतो आता. हा नाही तर जाय बाई म्हटलं तर निघाली बाई तर कान खोलून कानात ठेवे शब्द. आणि तू बी रुपया बायकोली घेऊन नाचत नको जाऊन समोर समोर. लय लोक पाहिले म्हटलं असे. हा मार नाचते मग घेऊन पडते म्हटलं. आई बाबाच म्हणे जाय म्हणे म्हणून गेलो आम्ही. नाही तर आम्हाला की जायची हौस नाही होती. तूच काऊन नाही गेली मग? तुला एवढी जायची होती तर मी चाललीच होती. मलाच बोलावलं होतं त्यानं. मलाच म्हणे बाई तू चाल म्हणे. इलेने बोलावलं होतं जाऊन गेले. आई अशी काही बोलतं काय तू? काही बोलतं काय म्हणजे? बोलत नाही तर काय करत जीवाची आग होऊन राहिली माया. हा मग भावाचं माया लग्न नाचून राहिली बाई समोर. आई मी नाही जाणार याच्यानंतर. मला थोडंसं सामान घ्यायचं होतं ना. मी म्हटलं सामानही घेणं होते आणि ते आता बाबा म्हणे जा म्हणून गेलो होतो. हो बाबा म्हणे जा. बाबा म्हणून एखाद्या दिवशी जाय बाई हिरे थोडी टाकून देत जाशील काय टाकाली? मग नाही जाशील. मग कसं समजून जाणे लागत म्हणून. जा बेटा अंदर आराम करा तुम्ही दोघे. आता आमच्या दोघांसाठी खिचडी लावून दे जराशी आणि पापड भाजून घे थोडेसे. आता ते थकून आले, आता तूच घेणं करून. आता उद्या तर करते सुनबाई अजून. आता तिची कंडिशन काय? हो एवढी कदर येऊन राहिली तुम्हाला? फिरायला जायच्या वेळेस कंडिशन चांगली होती काय? गाडीत तर मग भले धक्के लागते. अजब बाई आहे बा तू. हो अजबच आहे मी. अजब नाही राहू तर काय करू? जसं केलं तसं करू देऊ काय? मग तर तुम्ही माझ्या डोक्यावर नाचा सारेचे सारे. रुपाली लावून दे जराशी खिचडी आणि पापड भाजून घे आणि आई बाबाला जेवायला देऊन दे आणि मग आराम कर. हो लावतो ना. मी कधी म्हटलं लावत नाही म्हणून. आईच तर बोलून राहिला, मी तर काही बोलले नाही आईले. तसंच असते ते उगम राहिला माणूस ना. वैकू येते लोक काय चुपाय म्हणून बोलणाऱ्याचं दिसून पडते. पण तो बोलणारा काऊन बोलते हे नाही दिसत म्हटलं कोणाले. त्याला पहिले चिमटे घेऊन ठेवते आणि मग चिमटे घेतले का मग तो चांगला हे करते, गरम होते. मग म्हणते त्याले या बापा असाच आहे. तू कुठं चला तिच्या मागा आता बायकोचा गुलाम? जाशील काय खिचडी मांडाली तूच? मला तर असंच वाटते का बस याच्यावर लक्ष ठेवायला लागते बरोबर. ह्या कणी बरोबर बायकोचे कामं करते अर्धे. आई आता रुपाली समोर मी बोललो नाही. आता दिमाग खराब करू नको तू. काय माय फालतू दिमाग खराब झाला ना
मी आता बोलून नाही राहिलो तर फायदा घेऊ नको. मी मग बोललो तर मग तू लढशील अजून. हो बापा लढो ना आता, बायकोसाठी माईले लढो. बाबा सांगा जरा, आईला सांगा समजून. हे पहा आता तिथं आम्ही म्हटलं आम्ही आमचं काम केलं, त्याचं काम केलं. आता तुम्ही सांगा, आई असती ना तर मामा एवढं घेऊन नसते शकले. म्हटलं त्या पोरीला आई बोलू बोलू हे केलं असतं जसं रुपालीला बोलते. ते दोघं म्हटलं मस्त चांगल्यानं त्यानं खरेदी केली. म्हटलं अरे राजा म्हणूनच पाठवलं नाही मी इले. म्या म्हटलं तिथं इचकून ठेवून अजून कसंही त्याचं झालंय चांगलं तर मी सवय पाडून घेतली बोलायची. म्हणजे कोणी चांगलं म्हटलं नाही पाहिजे. अरे थोडंसं चांगलं बोलत जा, तोंडानं चांगलं होते बोलणं, त्यानंच वाईट होते बोलणं. हो तर मी चांगली आहेच नाही ना, चांगली नाही तर चांगली कशी बोलू. काही आपल्या मतानं बोलत राहीन. उद्या जातो मी, पाहतो त्यानं काय काय घेतलं काय काय नाही, काढतो त्याची साजरी जाऊन तिथं. हा तर त्याच्यासोबत चांगला आहे ते इचकून घ्या अजून. मी काय लिहिचकोतो, मी बरोबर करून देतो सगळं. आई त्या खोलीत बॅगा आहे त्या कोणाच्या वय एवढ्या मोठ्या? बापा काय झोपली होती व तू माधुरी? रुपाली आली होती ना, रुपाली आणि रुपालीचे इच्छे पाहुणे दोघे जण आले होते मगानी. तर ते ना तेच काय तिचे मामा मामी सारे झाले होते. ते पोरीचे ते भुरीचे आई बाबा सगळे इकडे चालले होते. म्हणे त्या बॅगा आणल्या आणि तिनं सामान घेतलं, साड्या मेकअपचं सामान, लग्न आहे तर इथं आणून ठेवल्या. ते म्हणे माझी सासू म्हणे घरी गेल्यावर बोलन म्हणे अजून, म्हणून तिने घरात आणून ठेवल्या बाई. नंतर नीन म्हणे मी. मग मला आवाज कोण नाही दिला आई तुम्ही? मला उठवा लागत होतं. मला कोणी अशी झोप लागते, मी झोपली म्हणजे कोणी आवाज देव का काही देव, आवाजच नाही येत. मी उठवत होती पण मग रुपाली काय म्हणते, आई मी काही थांबत नाही म्हणते, जास्त वेळ टाइम झाला म्हणते. आता राहू दे म्हणते, वहिनीला काही उठू नको म्हणते, सामान ठेवून घे म्हणते. एक गिलास पाणी पेले निघाले, चहा नाही पेले. ते कोण रुपाली त्यांची सासू चांगली नाही काय आई? चांगली तर वागे तशीच आहे ते उदाशा मनाची. तिले म्हटलं आता बाई तुझ्या सासूला म्हण जाऊ म्हटलं का आता आंब्याच्या रसोईला चल ना, मग काय पाणी येईन चांगलं, मग आंबे खराब होते तर मग यान काय. मग अजून म्हणाल तर पाय बापा नेलंय नाही तर म्हणे म्हणते तर मी नाही येत, मला नाही आवडत आंब्याचा रस घीस. मग मी म्हटलं बाई आंब्याचा रस नाही तर दुसरं काही करतो, नाव असते म्हटलं ते आंब्याच्या रसाला न्याय लागते म्हणून, पण दुसरं काही करता येते तर नाही म्हणे म्हणते तिची सासू. हा बाई मग त्याने येत आपल्या घरी तर मग आपल्यालाच काही नेतीन त्या, तर त्याच्यासाठी बाई ते तिला माहित आहे. आता येईले जर नेलं तर आपल्याला आणा लागते येईले, मग अजून खर्च लागते, खर्चाला मोठी भेटे तिची सासू. आता हे पोरात असतं खर्च झाला ना तर भल्ली बोलली असती, म्हणून ते खाली हात गेली बापा, काहीच नाही नेलं, इथंच ठेवून दिलं सारं सामान. मी उचलून ठेवून देत आई मग ते सगळं सामान. हो एका कोपऱ्यात ठेवून दे उचलून, आणि आली म्हणजे ती येईन असते 2-4 दिवसात. ब्लाऊज इकडेच टाकन म्हणे शिवाले, आणि इकडल्या इकडेच ठेवून इकडेच घालन म्हणे मग लग्नाच्या वेळेस, आणि मग गाडी आणन म्हणे तर गाडीत टाकून घेऊन जाईन म्हणे सगळं. ठीक आहे. ते बनवू का मग चहा? चहा बनवतो थांब ना, आता ते बाबाला येऊ दे ना, आता येते नसते ते आले म्हणजे मग सोबतच होते सगळेचा चहा. बरं आहे ठीक आहे. का कुठे गेले होते दिवसभराचे? वाटच पाहून राहिली मी. पोरीला विचारलं तर पोरगी म्हणे काय माहिती बाबा कुठे गेले म्हणे. हा कुठंच नाही दिसले तुम्ही तर. ते श्याम भाऊजी आले होते घरी, नाही तर विचारलंय नसतं. अरे मी तिथं बसलो होतो, त्या श्यामची वाट पाहून राहिलो. तेवढ्या दादा आले. दादा म्हणे ते मीराच्या लग्नाची खरेदी करायची होती कोणी, चाल म्हणे. तर ते गाडी येऊन राहिली म्हणे जवळची. बस चाललो गेलो, उठलो ना तिकडच्या तिकडे. हा म्हणजे सांगणे जरुरी नाही वाटलं ना तुम्हाला का घरून जातो बाजार असा सांगून येतो का काही? ते लोक असेच उठले असेल काय स्वतःच्या घरून? आता याच्यात काय सांगायचं होतं, घरीच येणार होतो ना तिकून आल्यावर, तर जाणार होतो. स्वतःच्या घरची तुम्हाला काही फिकर नाही आहे, लोकांना तरी फिकर आहे म्हटलं. बरोबर आपल्या घरून सांगून जाते, काही जाते, स्वयंपाक केला वाट पाहून राहिला असेल घरी जेवायचं कोणी का काही घेणं देणं नाही आहे. नाही आता जेवानी लागत ना मुली, जेवून आलो मी तिकून. आता ते त्या जवळ तिकडच्या तिकडेच हॉटेलात नेलं, जेवून घ्या म्हणे इकडेच, तिकडेच जेवलो बा. मग आता काही जेवानी लागत, तू जेवून घे ना. सांग हाय बाई माणूस. हा बायको जेवायची असेल, लेकरं जेवायची असेल, काही फिकर नाही, फक्त आपलं भरलं म्हणजे झालं. बरं जाऊ दे, आता मी झोपतो बा. मला भरलं आता झोप येऊन राहिली, साऱ्या दिवसभर हिंडू थकून गेलो. बायकोचं बोलणं दिसून पडते, माणसाची करी नाही दिसत.